नमस्कार सर्वांना. आणि मी की नाही आज एक मातीपासून छान असं उदबत्तीचं स्टँड बनवणार आहे बघा. आणि आता मी म्हणजे देवघरामध्ये की नाही माझ्याकडं पितळेचं स्टँड आहे, दुसरं एक स्टँड आहे. तरी पण आहे ना उदबत्ती लावून आहे ना करते, पण ते सगळी उदी बाहेर पडते. त्याच्यामुळं मग म्हणलं आपण काहीतरी करूया. त्याच्यासाठी आहे ना माती, आता बघा मातीच्या पासून मी स्टँड तयार केले. आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगा. आता ही माती आहे बघा, मी भिजवून ठेवलेली माती आहे. ही माती आहे आपली मातीची भांडे तयार करते, तर मातीच्या मूर्त्या तयार करते, तर तिथली माती आहे ही. आता माझ्याकडं होती माती ती, त्याच्यामुळं मी हे ना भिजवून ठेवली होती. आणि एकदम असं आपण आता कणिक कसं मळतो ना तसं एकदम घट्ट अशी मळून ठेवलेलं होतं. तरी पण अजून एकदा मी थोडंसं हाताने मऊ करते त्याला, म्हणजे कसं व्यवस्थित सगळं. आणि ही माती अशी आहे की त्याला तुम्ही काही पण बनवा ह्या मातीपासून, त्याला उलत नाही, चिरा पडत नाहीत, काही नाही. एकदम म्हणजे स्मूथ आहे ती माती. आणि बघा किती लाल दिसते, ह्याला कलरची गरज नाही, काही नाही, एवढी लाल दिसते. आता मी उंडा तयार केलेला आहे बघा छोटा घेऊन. आता आपण भाकरी कशी थापतो ना भाकरी थापताना कसं उंडा करतो ना भाकरीचा, तसा आपल्याला उंडा करायचा आहे. आणि तसा उंडा केला की आपल्याला एक म्हणजे असं आता आपण कसं पंतीक म्हणा किंवा काय ताट म्हणा, असं हो का उंडा कसा तयार केला आहे तसा केलेला आहे बघा मी. तसं करून आहे ना मी पुन्हा त्याच्यावरही आता हे सगळं पूर्ण सगळं असं व्यवस्थित करून घ्यायचं आपण. भाकरीचा उंडा कसा आपण करतो तसा एकदम पातळ करून घ्यायचं. आणि त्याच्यावरही असं मी व्यवस्थित ते सगळं लेवल करून एकदम छान अशी फिनिशिंग ते बघा असं केलेलं आहे. आणि आता त्याच्यावर उदबत्ती आपल्याला लावण्यासाठी एक स्टँड करायचं आहे. हे उदी बाहेर पडू नये म्हणून हे खालचं स्टँड आहे. आणि आता आपल्याला उदबत्ती लावण्यासाठी तसं स्टँड तयार करायचं आहे. त्याच्यासाठी मी दुसरा गोळा घेतला बघा मातीचा, एकदम असं मऊ करून घेतलेला आहे. आणि एकदम माती अशी चिकट आहे बरं का, की अशी ही नाही काही नाही आणि मी कसं एकदम असं हे करून घेतलं आणि हातावर की नाही त्याला आकार दिला. आपल्या आता पितळच्या स्टँडला कसं असं वरी गोल असतं आणि खाली असं निंबुळतं असतं ना, मग मी तसं केलं. तसं करून की नाही त्याला म्हणजे ते आपण तयार केलं ना ते त्याला बघा कसं असं पूर्ण सगळं आहे ना चिटकून घेतलं. चिटकून म्हणजे ते मातीनंच असं जॉईंट होतं. एवढी चिकट माती असते ना ती, एवढं काही गरज नाही बघा. आपण आता नुसतं असं जरी केलं ना तर एकदम असं फ्युकलसारखी माती आहे बघा ही. इतकी चिकट माती आहे आणि त्याच्यापासूनच मातीचे भांडे ते तयार होते. तसाच कलर आहे ती माती आहे. त्याच्यामुळं एवढा चिकटपणा असतो ना ह्या मातीमध्ये, काही चिरा पडत नाहीत, काहीच नाही. आता हे चिटकवून घेतलेलं आहे बघा. हे असं आपण आकार द्यायचा स्टँडचा. म्हणजे कसं बघा मी कसा आकार दिला आहे, म्हणजे कसं आपल्याला उदबत्ती अडकवताना काहीसुद्धा त्रास होऊ नये किंवा आपली उदबत्ती खाली पडू नये त्याच्यासाठी. आता हे साईडचं केलं ते उदी खाली पडते ना, ते आता पंतीमध्ये पडेल उदी. आणि हे स्टँड आपण उदबत्ती लावण्यासाठी केलेलं आहे. आता हे पूर्ण सगळं चिटकून घ्यायचं, फिनिशिंग करायची त्याला बघा एकदम छान असं. आणि त्याला आता ते उदबत्ती लावण्यासाठी आता त्याला छिद्र करायचे आपण. आता छिद्र आपण त्या उदबत्तीच्या काडी घ्यायची आणि उदबत्तीच्या काडीने की नाही असे छिद्र करून घ्यायचे आपण. तुम्ही 5 करू शकता, 6 करू शकता, किती पण करू शकता. आता मी सध्या तरी की नाही 5 केलेले आहेत बघा. उदबत्तीचे काडीने घेऊन आहे ना 5 करून टाकले. आता त्याला छिद्र केले. आता ही मागं खाली ठेवण्यासाठी आपण जरा थोडंसं उंच स्टँड सारखं त्याला पाठीमागनं पण आपण त्याला असं मी छोटंसं मातीचं सर्कल केलेलं आहे पहा. आणि सर्कल करून असं चिटकून टाकलेलं आहे, म्हणजे खाली ठेवताना आपल्याला त्याला एकदम खाली बसू नये त्याला स्टँडसारखं असं केलेलं आहे गोल. त्याच्यामुळं ते स्टँडवर चांगलं पण दिसते आणि व्यवस्थित बसते पण. त्याच्यासाठी हे केलेलं आहे बघा स्टँड असं चिटकून घ्यायचं हे पण. आणि फिनिशिंग करायची ह्याला पण, म्हणजे कसं एकदम स्मूथ दिसलं पाहिजे बघा. आणि पूर्ण सगळं असं चिटकून घेऊन त्याला एकदम सफेद असं करून घ्यायचं आहे आपल्याला माती लावून. बघा तुम्ही किती सफेद असं एकदम पूर्ण असं स्मूथ झालं पाहिजे बघा ते. त्याच्यासाठी
पूर्ण स्मूथ, थोडी 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 ते चिकट माती लावून आपण पूर्ण स्मूथ करून घ्यायचं आहे. आणि स्मूथ केल्यामुळं की नाही असं एकदम फिनिशिंग चांगली पण दिसते आणि व्यवस्थित पण दिसते. ते खरबर दिसत नाही, ते एकदम मऊसूद दिसते बघा. ते विकतचे भांडे कसे असतात आपले मातीचे भांडे, तसं दिसते ते. पूर्ण असं आपण स्मूथ केलं की पूर्ण हे होते. आता ती पूर्ण सगळं चिटकवून घ्यायचं आपण. चिटकवून घेतलं की आता समोरच्या साईडने आपल्याला पूर्ण फिनिशिंग द्यायची आहे. आता पूर्ण सगळं स्मूथ करत राहायचं आहे. पूर्ण स्मूथ केलं ना म्हणजे फिनिशिंग पण चांगली येते आपल्याला. आणि ही आणि पाणी जास्त लावायचं नाही आणि पाण्याची काही गरज पण नाही. एवढी चिकट माती आहे ना ती, जास्त पाण्याची काहीच गरज नाही. माती थोडीशी ओली करून घ्यायची किंवा ही करायची की पूर्ण सगळं असं फिनिशिंग, पूर्ण हाताने सगळी फिनिशिंग करून घ्यायची त्याला. म्हणजे खूप छान पण दिसतं ते आणि आपल्याला बघायला पण छान वाटते. त्याच्यासाठी आता मी पूर्ण सगळी फिनिशिंग करून घेतलेली आहे पहा. मी ह्याच्या अगोदर एक स्टँड केलं होतं मातीचंच आणि ते खूप दिवसापूर्वी केलं होतं. त्याला काहीच नाही झालेलं, ते उरलं नाही किंवा काय नाही म्हणून मी हे करून दाखवलं तुम्हाला. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आता काय भरपूर आहे ना उदबत्तीचे स्टँड भरपूर अवेलेबल आहेत. पण आपण मातीचं आपल्या हाताने तयार केलेलं वस्तूंचं म्हणजे एक वेगळंच हे असतं ना. त्याच्यामुळं आणि मातीची देवघरामध्ये असावं मातीचं काहीतरी. आपण मातीची पंती वापरतो, मातीचं काहीही वापरतो. मग आता हे स्टँड वापरायला काय हरकत आहे आपल्याला. आणि आपण हाताने तयार केलेलं आहे ते स्टँड, त्याच्यामुळं आणखीनच जास्त आपल्याला आनंद होतो आहे ते वापरताना. दररोजच ते बघताना की आपण हाताने वस्तू तयार केली, एक हाताने वस्तू तयार केली असं आपल्या मनात राहतं ना की बाबा. म्हणून मी तयार केले बघा. माझ्याकडे 2-3 स्टँड आहेत पितळचे, तरी पण मी आहे ना ते उदी बाहेर पडते, त्याच्यामुळं मी हे तयार केलं. आणि ह्याच्या अगोदर एक मी आणखीन एक देवघरात तयार केलेलं, त्याला काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळं मी हे दुसरं पण बनवलं आहे बघा. खूप छान असं झालेलं आहे. आता हे उदबत्तीनं बघा मी छिद्र पाडत आहे, म्हणजे उदबत्ती व्यवस्थित बसावी म्हणून. त्याच्यासाठी ही छिद्र पाडून घ्यायची आपण. आता तुम्ही 5 पाडू शकता, 7 पाडू शकता. शक्यतो मी 5च पाडलेले आहेत. आणि तुम्ही आता मी तर असा गोलच दिलेला आकार, तुम्ही पाकळ्याचा देऊ शकता. तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे तयार करू शकता घरच्या घरी. तुम्ही पाकळ्याचं तयार करा, कुंड तयार करा. आता मी कुंड पण केलेलं आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी कुंड पण कसा केला तयार ते. तुम्ही वेगवेगळे आकार देऊन तयार करू शकता. आता मी सध्या तर असंच केलेलं आहे. तुम्ही पाकळ्यांचा करू शकता, उभं करू शकता, चौकोन करू शकता, कसाही आकार देऊ शकता तुम्ही. मातीला काय आकार दिला की ते व्यवस्थित चांगलंच दिसतं ते, आणि चांगलंच असतं मातीचं कधी पण. बघा तुम्ही किती छान दिसायला लागले बघा. त्याला फिनिशिंग किती चांगलं. आणि हे उलत नाही. मेन ही गोष्ट अशी माती आहे की ते उलतच नाही कसलं. आणि ह्याच मातीने की नाही मातीची भांडे ती तयार होतात बघा. तिथली माती आहे ही, त्याच्यामुळं का नाही काहीच होत नाही. आता मी दुसरं एक स्टँड केलेलं तयार आहे, ते पण दाखवणार आहे तुम्हाला. हे आहे माझ्या देवघरातलं पहिलं स्टँड बघा. ह्याला काय झालं का, उरलंय तरी का काय. खूप दिवसापूर्वी केलेलं मी हे स्टँड आहे, उरलेलं नाही काही नाही. फक्त ते बारकं आहे, हे मोठं केलेलं आहे मी. आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब